नमस्कार, सीमाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इन्स्टंट बासुंदी बनवायला जात आहोत. मस्त आणि झटपट होणारी. तर पाहूया कशी बनवायची. मी इथे 1 लिटर दूध गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्या इन्स्टंट बोलली आहे ना, तर त्याच्यासाठी इन्स्टंटसाठी आता बघा, मी इथे ह्या चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून आहे ना आपल्याला त्याची पेस्ट करायची अशी. मी इन्स्टंट बोलली कारण आपण जेव्हा बासुंदी बनवायला जातो ना, तेव्हा आपल्याला ती खूप म्हणजे पूर्ण ती घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅस जवळ थांबावं लागतं, सतत हलवावी लागते, खूप वेळ जातो. पण तुम्ही अशा प्रकारे बासुंदी बनवून पहा, एकदम झटपट होते आणि टेस्टलाही छानच लागते. बाहेरची जेव्हा आपण बासुंदी घेतो ना, तर त्याच्यामध्येही असंच कॉर्नफ्लॉवर टाकलं जातं. आपण प्युअर बासुंदी खायची आहे ना, तर ती आटवूनच खायची. पण बाय चान्स कधी आपल्याकडे वेळ नसेल आणि खावीशी वाटली तर ही इन्स्टंट पण खूप टेस्टी लागते. एकदा बनवून खाऊन पहा. तर हे बघा, आपण आता ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर मी ह्या चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला. आपल्या घरात नाश्त्याचा चमचा असतो तो आहे 1 लिटर दुधासाठी. आणि ही आहे ना, ही ब्राऊन शुगर घेतली आहे मी. मी खीर, बासुंदी किंवा गोडाच्या पदार्थाला ब्राऊन शुगरच वापरते. तर ही ब्राऊन शुगर घेतलेली आहे, ती पण मी ह्याच चमच्याने आहे ना 5 चमचे ब्राऊन शुगर घेतलेली आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर हे पहा, हे मी 1 लिटर दूध गॅसवर गरम करायला ठेवलं होतं. दूध आपलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकत आहे, जी आपण मगाशी तुम्हाला मी दाखवली ना ती. हे पहा, ह्याच्यामुळे काय होणार, दूध घट्ट होणार. आणि असं हलवून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपण ब्राऊन शुगर टाकणार आहे. मी ब्राऊन शुगर टाकली म्हणून ब्राऊन शुगरच टाकली पाहिजे असं काही नाही, साधी साखरही चालते. साधी साखर टाकली तरी चालते. मी असं फक्त गोडाच्या पदार्थासाठी वापरते ब्राऊन शुगर, बाकी गोष्टींसाठी नाही. आणि ह्याच्यामध्ये जर ब्राऊन शुगर टाकली ना, तर बाहेर जशी कशी बासुंदीचा कलर येतो थोडासा क्रीम कलर टाईप येतो असा, तर ब्राऊन शुगरमुळे ना बासुंदीला असा क्रीम कलर छान येतो आणि दिसायलाही छान वाटते. इन्स्टंट झटपट होते. कधी तुमच्या मुलांना खावीशी वाटली तर तुम्ही अशी पटकन बनवून देऊ शकता. एक जास्त वेळ नाही लागत, 10-15 मिनिटात होते. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट टाकणारी ती दाखवते. म्हणजे कसं आहे, ती ऑप्शनल आहे, ती टाकलीच पाहिजे अशी नाही. पण काय झालं होतं, माझ्याकडे पेढे शिल्लक होते, मुलं खात नव्हती. आता त्याचं काय करायचं म्हणून मी आता त्या बासुंदीत टाकते. तुम्ही खवा टाकूनही बासुंदी करून बघा, इतकी चविष्ट लागते ना. म्हणजे माझ्याकडे आता पेढे आहेत म्हणून, पेढे नसले तर मी खवा टाकून पण करते कधीतरी, पण खूप टेस्टी लागते. हे बघा, आता आपली बासुंदी बघा अशी घट्ट होत चालली आहे. दूध आटवलं नाही, काही नाही, किती पटकन झाले बघा. अजून थोडा एक 5 मिनिटं चांगली ती हे झाली ना, उकळली ना अजून छान घट्ट होईल. तोपर्यंत मी तुम्हाला इकडे दाखवते. मी पेढे टाकणार आहे ना, तुम्ही खवा टाकणार असाल ना, तर थोडासा फक्त गरम करून टाका, त्यात डायरेक्ट टाकू नका. तर हे पहा, मी तुम्हाला बोलली ना, हे सातारचे कंदी पेढे आहेत. मिस्टर गावी गेले होते, त्यांनी आणले होते. पहिली मुलं आवडीने खायची, ती राहायची नाहीत 1 दिवसाच्यावर. पण आता मुलं मोठी झाल्यामुळे गोड जरा खायला कंटाळा करतात. त्यामुळे हे 4-5 पेढे शिल्लक राहिले होते. तर म्हटलं आता काय करायचं, तर बासुंदीत टाकावे. मी हे पेढे टाकते, पण तुम्ही खवा टाकला. आणि असं बघा, मी तो पेढा आहे ना असा खिसणीवर खिसून घेतला आहे, त्याच्यामुळे तो छान असा त्याच्यात मिक्स होईल बासुंदीमध्ये. तर हे पहा, मी पेढे खिसून घेतले. खिसल्यामुळे बघा ना त्याचा कसा हे झाला,
छान असं हे झालंय. तुम्ही खवा घेतला ना तर तो थोडासा पॅनवरती परतून मग टाका. आणि हे काय होतं, ह्याच्यामुळे बासुंदी खाताना ना असे मस्त असे तोंडात दाणेदार बासुंदी लागते आणि कॉर्नफ्लॉवरमुळे ती घट्ट होते. किती झटपट होते बघितले ना बासुंदी. तर हे पहा, ते आपण पेढे खिसून घेतले होते ना ते मी ह्याच्यात टाकते. माझ्याकडे घरात शिल्लक पेढे होते म्हणून मी पेढे टाकले. तुम्ही खवा टाकून मला, आणि असं काही नाही की खवा पाहिजे, बिना खव्याचं सुद्धा अशी बनवू शकता. तुम्ही ना ड्रायफ्रूटचा असा बारीक चुरा करून, म्हणजे एकदम जाडसर नाही ड्रायफ्रूट ठेवायचं, थोडंसं एकदम बारीक करायचं मिक्सरला, तेही टाकू शकता, त्यानेही खूप टेस्ट छान लागते. आता मी आज पेढे टाकले त्यामुळे ड्रायफ्रूट नाही टाकले, नाही तर ड्रायफ्रूट टाकूनही खूप छान लागते. आणि मी इन्स्टंट बोलली ना, ते आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं त्यामुळे बघा किती घट्ट बासुंदी झाली. इतकी चविष्ट लागते ना, तुम्ही एकदा बनवून खा. इतकी झटपट होते ना, तुम्ही एकदा बनवाल ना तर तुमच्या घरात लहान मुलं असतील ना तर ती परत परत मागतील बनवून. इतकी टेस्टी लागते ही. आता एक 5 मिनिटं फक्त आपण ही बासुंदी उकळून द्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे, कारण पेढे टाकलेत ना त्यामुळे 5च मिनिटं फक्त ती ठेवायची गॅसवर आणि 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. तर हे पहा, आपली 15 मिनिटात झाली ना बासुंदी, आणि बा किती घट्ट झाली. मस्त अशी घट्ट क्रीमी अशी छान झालीये. तर तुम्ही पण बनवा आणि खा.